सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। महाविद्यालयाचा शेवटचा दिवस आनंदात साजरा करण्यासाठी घरातून निघालेल्या 19 वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे। मृत तरुणाचे नाव ऋषिकेश दीपक माळी असून तो सांगली शहरातील पोद्दार स्कूल परिसरात राहत होता। ऋषिकेश हा ईश्वरपूर येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता। आज कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून आपल्या दुचाकीवरून सकाळी कॉलेजकडे निघाला होता। मात्र तुंग गावाजवळ काळाने त्याच्यावर घाला घातला। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9च्या सुमारास ऋषिकेशची दुचाकी वेगात होती। गावातील एका वस्त्रनिकेतनासमोरून जात असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीला ओलांडण्याचा प्रयत्न त्याने केला। रस्ता आणि दुभाजक यांच्यामधून आपण पुढे जाऊ शकतो असा त्याचा अंदाज होता, पण वेग आणि चुकीचा अंदाज यामुळे त्याची दुचाकी थेट दुभाजकावर आदळली। धडक इतकी भीषण होती की ऋषिकेशच्या हेल्मेटचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। हा भीषण अपघात पाहून परिसरातील नागरिक हादरून गेले। काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली। ऋषिकेशचे मित्रही मागून घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला माहिती दिली। मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच ऋषिकेशला मृत घोषित केले। अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। एका क्षणाच्या वेगाने आणि चुकीच्या अंदाजाने एका तरुणाचे आयुष्य संपले तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।